नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आपल्या गाडीची सर्व्हिस करायला चाललोय. लास्ट टाइम तुम्ही बघितलं आपल्या गाडीचा आपण डिकार्बनेशन केलेला होता आणि आता आलोय आपल्या अतुल भाईच्या दुकानामध्ये. तर इंजिन ऑइल त्यांनी सजेस्ट केलाय 5W40, त्याच्यानंतर एक ऑइल फिल्टर पण घेतलाय आणि भावाने एक आपल्याला गिफ्ट दिलाय, एक सप्रेम भेट दिली आहे. भरपूर दिवसातून आलोय त्याच्याकडे सगळ्यांसाठी. हा, आणि हे पण कॉटन पण फ्री दिलंय. तर आता जाऊया अक्षय नेवल नाक्यावर गॅरेज आहे त्याचं आणि खूप भारी गाडी बनवतो. त्याच्याकडे गाडी बनवायला चाललोय आणि गाडी निश्चित सर्व्हिस नाही करणार, EGR वगैरे सर्व क्लीन करून घेणार आहे गाडीचा. कारण आता वापस आपण गाडी आपल्याला फिरायला जायचंय म्हणून गाडी एकदम क्लीन करणार आहे. इंटरकूलर काढलेला आहे, तर त्याच्यातून पण ऑइल वगैरे निघते बाहेर आणि निघालेलं आहे. एअर फ्लो पाईप मध्ये पूर्ण जाम झालेला आहे आणि सर्वात डेंजर तर हा पॉइंट आहे आणि ह्याच्यामुळेच गाडी पिकअप आणि ऍव्हरेज मध्ये मार खातं पूर्णपणे गाडी. तर आता हा EGRचा मेन एक पाईप आहे, तो पण काढलेला बाहेर आणि हातावर एकदम सॉलिड जाम झालेला, एकदम सॉलिड जाम. पूर्ण होल पण पूर्ण ब्लॉकेज झालेले आहेत. खरंच हे काम करणं खूप गरजेचं आहे. फायनली 1 तास लागला याला खोलाडी, 1 तास. आणि हा कोणीही काढत नाही लवकर, कारण हा मेन पॉइंट आहे याचा. तर याला खोलाडी लय टाइम लागला आणि पुरा आतमधून जाम आहे आणि हे खूप गरजेचं असतं खोलणं आणि सर्वजण खोलत नाही. तर भावाने आपल्यासाठी एकदम पूर्ण खोललाय आणि आतमध्ये बाप रे एकदम बेकार कंडिशन आहे, एकदम बेकार. जाम झालेलं आहे. तर नॉर्मली किती डस्ट निघते त्याच्यातून, पूर्ण कार्बन आहे हा जळलेला. आणि आता हे सर्व क्लीन होईल. बऱ्याचशा गोष्टी गॅरेजवाला करत नाही, तुला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला दाखवल्या. जो 1 घंटा लागलाय आपला, हा कोणीच काढत नाही गॅरेजवाले लवकर. हा क्लीन करा सॉरी आतमध्ये साफ करून जसा तसा फिट करतात. कारण ह्याला खोलायला कमीत कमी तास लागला, 1 तास. तर मित्रांनो एकदम क्लीन, नीट अँड क्लीन झालेला आहे आता हा पार्ट. पण फुल एकदम जाम होता पहिला. तर मित्रांनो पूर्ण फायनल काम झालेलं आपल्या गाडीचा आणि तरी आता एक 5 मिनिटं झाले असेल गाडी स्टार्ट करून. भावाचा तरी पण अजून चालू आहे की गाडीमध्ये कुठे लिकेज तर नाही आहे, तर ते चेक करतोय एकदा. खरं सांगू तर गाडीचा जो इंजिनचा नॉईस आहे ना, माझ्यामध्ये तर मी रेग्युलर गाडी चालवतो, डिकार्बनेशन केल्यानंतर पण थोडा होता, पण आता गाडीचा जो नॉईस होता इंजिनचा तो पूर्णपणे 50% अजून कमी झालेला आहे. एकदम सायलेंट झालेली आहे गाडी. पूर्ण जाम झालेले होते, तुम्ही बघितलं असाल तर खूप जाम झालेले. आणि आता गाडी एकदम क्लीन झालेली आहे, गाडी एकदम जबरदस्त. तर आपली आता गाडी रेडी आहे. तर कोणाला काम करायचं असेल तर भावाकडे व्हिजिट करा, तुम्हाला नंबर टाकलेला आहे. आणि नेवल नाक्याच्या इथे त्याचं वर्कशॉप आहे, तिथे या आणि काम करा. सर्व्हिसिंग असो कुठलाही काम असो, खूप चांगल्या पद्धतीत काम करतो. नक्कीच व्हिजिट करा.